नमस्कार पब्लिक. आज काही काम नसल्यामुळे मी घरी निवांत होतो. सॉरी बरं का, निवांत हा शब्द आपल्या डिक्शनरीत नाही. घरी असल्यामुळे आज सगळ्या गोठ्यातल्या सुंदरांना अंघोळ घालून घेतली होती. यांना तर अंघोळ घालून झाली, पण आज हिला पण अंघोळ घातली होती. ही तशी तर माझ्यापेक्षा दिसाय गुरी बरं का, पण अंघोळ घातली होती तिचे सारे केस वाकडे तिकडे झाले. सगळं काम आवरून मी डायरेक्ट मंदिरात बसायला आलो होतो. मी आणेल काल गांड्यांनी सगळे आरामात बसले होते. मला खाली बसवलं होतं. यांना म्हणलं घ्या माझ्या मी येतोवर. तिथून डायरेक्ट घरी येऊन पोहोचलो होतो. घरी आल्याच नंतर मला काही काम नव्हतं, पण मी निवांत असलो. मम्मीला काही ते देखवत नाही. मम्मीनं डायरेक्ट मला माझी रूम झाडायला लावली होती. आता मला सांगितलं रूम तुझी ना, तू साफसफाई करायची. म्हटलं चालत. मग काय आलो, पटकनीशी झाडू मारून घेतला होता. झाडू मारून खाली आलो होतो. यांच्या मात्र इकडे बरं गप्पा रांगल्या होत्या बरं का. हे मम्मीला आणि काकीला काही काम नाही राहत, सारखे गप्पा हाणीत राहते. त्यांच्या तर गप्पा झाल्या, पण हिने मला डायरेक्ट बाजार आणाय पाठवलं होतं. म्हटलं यू गायावर यू आहे. पटकनीशी बाजार बिजार केला. घरी आलो तर मला डायरेक्ट गाया धुवायला लावल्या होत्या. म्हटलं नेमकी मी करावं तरी काय काय. हे काम झालं का लगेच मला दुसरं काम होते. सगळं काम पटकनीशी आवरून घेतलं होतं. आता मी केला होता नवीन आलेला छावा पिक्चर बघायला सुरुवात. तर याच्यात छत्रपती संभाजी महाराजांचा सगळा इतिहास रचलेला आहे. तो बघून डायरेक्ट अंगाला काटाच होतो बरं का. पण हा पिक्चर पाहून ही गोष्ट नक्की कळाली, माणूस आयुष्यात कोणती पण गोष्ट जिंकू शकतो, फक्त आपले गद्दार नको. जर तुम्ही पण छावा पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय शंभूराजे नक्कीच लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो पण करा.